आपण पाहतात कान्होराज लाईव्ह टीव्ही. शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने 30 जानेवारी 2022 रोजी खानवेनगर मधील हॉटेल शिवसागरमध्ये शिरूर हवेलीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अशोक बापू पवार यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी प्रचंड बहुमतांनी विजयी झाल्याबद्दल त्यांचा शाल श्रीफळ व गुलाबगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री चंद्रकांत वारघडे यांचा पण जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुका मित्र परिवाराचे सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी उपस्थित होते. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलचे पुणे प्रतिनिधी विनायक साकोरे यांनी घेतलेला स्पेशल रिपोर्ट. त्यासोबत माहिती सेवा समितीचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी वारघडे साहेबांचा सन्मान सोहळा देखील या ठिकाणी शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने संपन्न होतोय. अंधार पडतो ना शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने आदरणीय आमदार साहेबांचा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण कौतुक आणि अभिनंदन करूया आपल्या आमदार साहेबांचं. शिरूर तालुका मित्र परिवाराचे अध्यक्ष बाळासाहेब पराड, त्याचप्रमाणे माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांतजी वारघडे साहेबांचा सन्मान सोहळा देखील शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. वारघडे साहेबांना विनंती असेल आपण तो सन्मानाचा स्वीकार करावा. मागच्या बाजूला उभे असणाऱ्या सर्वांना विनंती आहे आपण पुढे येण्याची कृपा केलेला दादा खेरे, ललित सेठ लांडे, आम्ही दादा सातकर सर्वांना विनंती. त्याचप्रमाणे माहिती सेवा समितीच्या वतीने देखील शरदरावजी टेमगे आणि त्यांच्या सहकार्याला विनंती आहे आपण आमदार साहेबांना सन्मानित करायचे. पोलीस मित्र संघटनेच्या वतीने देखील आमदार साहेबांचा सन्मान सोहळा त्या ठिकाणी संपन्न. शिरूर तालुका मित्र परिवाराचं हे शिरूर तालुक्याच्या नावासाठी होते आणि शिरूर तालुका नाव घेऊन मला आज बरेच लोक पण म्हणतात की उद्या जर तुम्ही राजकारणात तुम्हाला भविष्य करायचं असेल तर तुम्ही फक्त शिरूर लावून कसं चालत, तुम्हाला सगळ्या लोकांची गरज आहे. तर मला हे जाणून बुजून सांगायचं आहे की बाबा मला सगळ्यांची गरज तर आहेच, पण जर मी आज माझं घरच नीट नाही ठेवलं, पक्कं नाही केलं तर मी पुढं जाऊन दुसऱ्यांकडे काय मतं मागणार, काय मतं मांडणार. त्यामुळे शिरूर तालुका मित्र परिवार ही संघटना आज स्ट्रॉंग झाली पाहिजे, या संघटनेचं काम वाढलं पाहिजे. आणि हे काम वाढताना मला असं प्रामाणिकपणे वाटतं की प्रत्येकाची ही स्वतःची एक आत्मीयता पाहिजे की बाबा शिरूर तालुक्याचा एखादा कार्यक्रम असेल तर मी माझ्या ओळखीच्या 10 लोकांना 10 नातेवाईकांना ह्या कार्यक्रमाशी जोडलं गेलं पाहिजे किंवा त्यांना आमंत्रित केलं पाहिजे. हे प्रत्येकाचं इनिशिएटिव्ह प्रत्येकाने घेतलं पाहिजे. उद्या शिरूर तालुका मित्र परिवारात समजा उद्या मला उमेदवारी नाही मिळाली, समजा अनिल शेठला उमेदवारी मिळाली, तरी शिरूर तालुका मित्र परिवाराची मदत ह्या सर्वांना होणार आहे. समजा संतोष भरणेंना ह्याची उमेदवारी मिळाली, उमेदवारी मिळणं, राजकारण करणं हा पार्ट जरी वेगळा असला पण शिरूर तालुका मित्र परिवार म्हणून आपण सगळ्यांनी या ठिकाणी आज जरी एकत्र येतोय ह्याची सगळ्यांना मदत होणार आहे. एकटा बाळा पराड मोठा होणार नाही आणि बाळा पराडला मोठं व्हायचंच नाही. जर मोठं व्हायचं असतं तर ह्यांच्या खुर्ची शेजारी मी येऊन बसलो असतो, पण आत्तापर्यंत कुठल्याच मिटिंगला मी कधीही इनिशिएटिव्ह घेतलेला नाही की मी पुढारपणा करतोय म्हणून मला मोठेपण द्या किंवा काय द्या. एक सगळ्यांची सोबत घेऊन आपल्याला काम करायचे. सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना प्रत्येकाची एक जबाबदारी पडते की आपण आपल्या परीने एक खारीचा वाटा उचलावा. आज या ठिकाणी आपल्याला या मिटिंगसाठी आपले कोंडापुरीचे सरपंच आशिष भाऊ गायकवाड यांनी हे हॉटेल आपल्याला उपलब्ध करून दिलं. त्यांनी त्यांच्या दृष्टीने शिरूर तालुका मित्र परिवारासाठी एक हातभार लावला. आज आपण एक स्टिकरचं एक नियोजन केलेलं आहे की बाबा आपल्या गाड्यांवर, आपल्या घरावर जे स्टिकर आपल्याला लावायचे ते नवनाथदादा खेडकर यांनी 10 ते 12 हजार रुपये त्या स्टिकरला खर्च केला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. शिरूर तालुका मित्र परिवार मोठं करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यात आपला पण कुठेतरी हातभार लागला पाहिजे, असं प्रत्येकाने केलं पाहिजे. निदान आपल्याला वेळ देता येत नसेल तर किमान आपण आपल्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा कुठल्या नातेवाईकांना किंवा आजूबाजूच्या आपल्या गल्लीत राहणाऱ्या लोकांपर्यंत किमान निरोप तरी पोचवले पाहिजे. कालचा किस्सा सांगतो. शाहीर गायकवाड म्हणून आपले एक ज्येष्ठ नागरिक आहेत, मार्गदर्शक आहेत आपले. यांना मी काल फोनवर आमंत्रण देण्याच्या हिशोबाने त्यांना फोन केला. तर हे 4 जण मंडळी, त्याच्यात बाळासाहेब उमापते, गणपतराव डांगे होते, हे सगळे मंडळी एकत्र बसलेले होते एका ठिकाणी.
आणि ते आपल्या शिरूर तालुक्यातल्या लोकांना सांगत होते की बाबा आपला असा शिरूर तालुका मित्र परिवार हा चालू झाला आहे, तुम्ही पण कार्यक्रमाला येत जा, हे जा. आता ते सोशल मीडियावर जास्त ॲक्टिव्ह नसतील वयाच्या मानाने, आज ते ज्येष्ठ नागरिक आहेत, पण ते त्यांच्या पद्धतीने लोकांना गोळा करण्याचं काम करते ते. आता त्यांचं काही त्याच्यामध्ये स्वार्थ आहे का? काहीच नाही. पण शिरूर तालुका म्हणून आपण कुठंतरी पुढे गेलो पाहिजे, सगळ्यांची साथ मिळाली पाहिजे, आपली कोणीतरी माणसं मोठी झाली पाहिजे, हे प्रामाणिकपणे त्यांना वाटतं. म्हणून ते त्याच्या पद्धतीने. आता मी काही त्यांना सांगायला गेलो का की बाबा तुम्ही तुमच्या लोकांना सांगा किंवा हे करा, पण प्रत्येकाला अशी भावना त्याच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे की बाबा हे काम एकट्या बाळापराडचं नाही आहे, वैयक्तिक नाही आहे. असं जर असतं तर आपण सगळेच जण हे करत बसलो असतो. मला कुठेही इनिशिएटिव्ह घ्यायचा नाही किंवा मोठं व्हायचं नाही, पण सगळ्यांनी सोबत राहून, सगळ्यांना आपल्याला सोबत ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे. आज अनिल भाऊंनी मला सांगितलं की बाबा इथं आपले इनिशिएटिव्ह लोकांची संख्या कमी दिसते, पण हे रोपटं लावलं आहे. समजा आपण हे रोपटं लावत असताना आपल्याला बऱ्याच अडचणी आहेत. इथं न येणाऱ्यांची संख्या का कमी आहे ह्याला बरेच कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहेत. आज शिरूर तालुका म्हणून ज्यावेळी आपण एकत्र येत असतो त्यावेळी लोकांना कोणाचे फोन येतात, काहींच्या धमक्या येतात. आजही आपण पारतंत्र्यातच आहे. खराडी चंदनगरमध्ये राहिला मी 2007 साली, ज्यावेळी नगरसेवक पदासाठी आत्ताचे माजी आमदार बापूसाहेब पाटरांच्या विरोधात मी फॉर्म भरला होता. त्यावेळी माझ्या गाडीवर बसायला कोण माणूस नव्हता. तेव्हापासून मला ही परिस्थिती माहिती आहे की बाबा लोक 100 गोळा करणं एवढं सोपं नाही खराडी चंदनगरला, आणि ते पण एका स्पेसिफिक नावाखाली, शिरूरच्या नावाखाली हे गोळा करणं एवढं सोपं नाही आहे. त्याला खूप अडचणीला सामोरं जायला लागते, समोरच्या लोकांना पण जायला लागतं. आज नेतृत्व करतोय म्हणून आपल्याला पण बऱ्याच अडचणींना सामोरं जायला लागतं. आपली पण कामं अडत्यात, हे अडत्यात, पण आपण त्याचा विचार नाही करत ना. आपण तेव्हापासून संघर्षात जगतोय, आजही संघर्षात जगतोय. उद्या काय होईल तो पुढचा भाग, परंतु आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. संघटना मोठी झाली पाहिजे. संघटना मोठी झाली तर आपण सगळेजण मोठे होणार आहोत. आज व्यवसायाच्या निमित्ताने आपण जो ग्रुप खोलला आहे फेसबुकवर, त्याच्यावर मी सातत्याने सर्वांना सांगत असतो की बाबा आपल्या ग्रुपची माहिती द्या, आपल्या व्यवसायाची माहिती द्या. यांनी काय होईल की बाबा ग्रुपवर जे काही 500-550 मेंबर, आज फक्त 2 महिन्यात 550 मेंबर झालेत. ही आपली अनिल शेठ आपली अचिव्हमेंट आहे की हळूहळू लोक आपल्याला जॉईंट होते. आज कमी लोक दिसतील, उद्या जास्त लोक दिसतील, ही संख्या वाढत जाणार आहे, हे कमी होणार नाही. काही लोकांना वैयक्तिक कारणं असतील, कामधंदे असतील, काही लोक राजकारणाच्या दृष्टीने बघत असतील की बाबा आज अशोक पवार येणार आहेत, मग आम्ही BJPचं काम करतो, मग आम्हाला तिथं नाही जायचं कार्यक्रमाला. असेही विचारसरणीचे लोक असू शकतात. आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता आज 5 लोक आली तरी शिरूर तालुका मित्र परिवाराचं काम होणार, आणि 500 लोक जरी आली तरी शिरूर तालुका मित्र परिवाराचं काम थांबणार नाही. ही प्रत्येकाने मनाशी गाठ बांधा. आपण आपल्याशी प्रामाणिक राहू. उद्या कोणी येऊ अगर नाही येऊ, आपण आपलं चालत राहायचं पुढं. त्याच्यात आपल्याला यश मिळो नाही मिळो हे थांबायचं नाही कुठेतरी. इथून मागच्या काळात पण हे अशाच गोष्टी घडल्या, त्याच्यामुळं लोक कमी झाली, आम्हाला यायला जमलं नाही, हे नाही केलं. पण ह्याच्यात जर सातत्य आपण कायम ठेवत राहिलो, फक्त राजकारण हा पार्ट, आता राजकारण तर पुढच्या 1 महिन्यात 2 महिन्यात आता निवडणुका होतील, त्याच्यानंतर संपल. पण राजकारणाचा बाजूला ठेवून आपण सातत्य ठेवूया. शिरूर तालुका मित्र परिवारात प्रामाणिकपणे काम करूया. सर्वांनी त्याच्यात खारीचा वाटा उचलूया. हा वटवृक्ष आपण नक्कीच उभा करू, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि उपस्थित सर्वांचं शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं मी अभिनंदन आणि आभार मानतो. आणि आशिष भाऊ गायकवाड आणि नवनाथ भाऊ खेडकर यांनी जो हातभार लावला, मागच्या मीटिंगला आपले सरपंच गालंडे साहेबांनी त्यांचं हॉटेल उपलब्ध करून दिलं. अशीच साथ तुमची कायम राहू द्या. आम्ही हा छोटासा वटवृक्ष नक्कीच मोठा करूया आणि तुमच्या सर्वांच्या साथीने आपण असेच पुढे जाऊया. धन्यवाद. शिरूर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या गावातील सर्व मान्यवर, हा उपक्रम तसं जर पाहिला तर अतिशय शिरूरकरांनी चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचा हा उपक्रम राबवलेला आहे. कारण खेड्याकडनं लोक शहराकडे, त्या ठिकाणी केंद्र सरकारची एक योजना आहे ई-श्रम कार्ड, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, त्या दृष्टिकोनातून मोदी सरकारनं एक योजना सुरू केली. कारण त्यांच्याकडे एक डाटा तयार नव्हता असंघटित कामगारांचा. मग असंघटित कामगारांचा डाटा जमा करण्याच्या उद्देशानं त्यांनी हा उपक्रम राबवायचं ठरवलं. आज शेतकऱ्यांचा डाटा आहे बाळासाहेब, त्यांना लाभही मिळतो वेगवेगळ्या गोष्टींचा, परंतु असंघटित कामगारांना लाभ मिळत नाही. मग त्यांचा डाटा कलेक्ट करण्याच्या उद्देशातून ई-श्रम कार्ड नोंदवा
आणि 2 लाखाचा विमा मोफत मिळवा, हे सुरू झालं. हा एक डाटा तयार होणार केंद्र सरकारकडे आणि मग येणाऱ्या इथून पुढच्या काळातल्या सगळ्या योजना त्या लोकांपर्यंत, गरजू लोकांपर्यंत, गरीब लोकांपर्यंत, असंघटित लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश. आणि मग हे सगळं काम माझ्या कार्यालयातून चालू असतं. त्याचबरोबर ऑनलाईनची सगळीच कामं त्या ठिकाणाहून मी करतो. माझी लोकं त्या ठिकाणी दिवसभर पूर्ण वेळ देतात आणि काम करतात. आज त्याचाच एक भाग म्हणून गेली काही दिवसात मी जी कार्ड नोंदवली होती त्याचा आज एक छोटासा कार्यक्रम साईबाबा मंदिरच्या अनुसया हॉलमध्ये मी घेतला सकाळी. आणि एक साधारण 300-400 ई-श्रम कार्ड आणि युनिव्हर्सल पास असा एक वाटपाचा कार्यक्रम ठेवला. चांगला कार्यक्रम पार पडला आणि त्याची सुरुवात झाली. नोंदणी चालू आहे. आत्तापर्यंत 800 ते 1000 लोकांनी ई-श्रम कार्ड नोंदवले. 400-500 लोकांनी युनिव्हर्सल पास म्हणजे आपलं लसीकरण झालं असेल, 2 डोस झाले असतील तर त्याचं स्मार्ट कार्ड बनवून दिलं जातं. तेही आपण 400-500 लोकांचं. आणि गेले 1-1.5 महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम असल्यामुळे चांगल्या पद्धतीची चर्चा सुरू झाली आणि त्या भागातून जवळपास आत्तापर्यंत 2-2.5 हजार लोकांनी माझ्या कार्यालयात येऊन त्यांची कामं करून गेली. तेवढा डाटा माझ्याकडे जमाही झाला, लोकांची नावं, नंबर. भले ते माझे नसतील पण ही सगळी मंडळी आपल्यासारखीच बाहेरून या ठिकाणी कामाधंद्याच्या निमित्तानं आलेली आहेत. त्यांनाही उद्या आपली गरज पडणार आहे. तालुका जरी आपला असला, आपण फक्त तालुक्याचा विचार न करता बाहेरून आलेले सगळी लोक, यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, यांच्यासाठी आपण कसं उभं राहता येईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्या दृष्टिकोनातून आपण आपला शिरूर तालुक्याचा हा वटवृक्ष वाढवावा. आणि हे करत असताना मी आत्ता बसलो होतो, विशालदादांची आमची बोलणं झालं की बाबा एवढा मोठा तालुका आहे, एवढं मोठं या ठिकाणी लोक वास्तव्याला आहेत, परंतु ज्या दिवशी बैठक असते लोक उपस्थिती नसते. याचं कारण काय हे आपल्याला शोधलं पाहिजे. लोक उपस्थित का राहत नाही, येत का नाही? मग नेमकं काय चुकतंय? आपलं चुकतंय का लोकांचं चुकतंय? आपल्याला ह्याच्यावर पण अभ्यास केला पाहिजे. आणि मग लोकांपर्यंत आपण कसं पोचायचं? जर माझ्या ओळखीची 25 लोक आहेत, त्या 25च्या 25 लोकांना मी सांगितलं पाहिजे. तुमच्या ओळखीची 50 लोक आहेत, त्यातले आपल्या दोघांचे 10 कॉमन असतील, जाऊ देत ना तुमच्याकडनं डबल कॉल जाऊ देत त्या 10 लोकांना. बाबा अनिलचा आला, बाळाचा कॉल आला, अजून कुणाचा आला. म्हणजे अशा पद्धतीनं जर झालं तर कदाचित लोकांना एक कुठंतरी वाटेल की नाही बाबा. दुसरी गोष्ट, लोक काय विचार करतात आज, हे बाबा आज अनिलचा स्वार्थ आहे म्हणून अनिल जातो. परंतु हे प्रत्येकाला गरज वाटली पाहिजे, त्याच्या मनातून ती तयार झाली पाहिजे गरज की नाही आपल्याला आपल्या तालुक्याची. तुम्ही ते आत्ता मी वाचत होतो त्याच्यावर चांगले लिहिलं, पहिल्या पॅरेग्राफ चांगला लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं. मग त्याच पद्धतीनं प्रत्येकाला त्याची गरज वाटली पाहिजे. भले तो माणूस फक्त स्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्याला गाववाले म्हणून संबोधत नाही, तर या संघटनेची ताकद जर वाढली तर आपल्या संघटनेच्या सभासदांची ताकद नक्कीच वाढेल. म्हणून शिरूर तालुका संघटनेने ज्यावेळी आपण म्हणतो की मी वडगाव शेरी, गणेशनगर, वाघोली या परिसरामध्ये राहतोय, पण मी गावचा आहे, गावची असंही राहणारच. पण गावची ताकद, संघटनेची ताकद जर वाढवायची असेल तर ताकद वाढल्यानंतर माणसाची ताकद वाढेल. त्याच्यासाठी ओळखपत्र स्थापन केलं पाहिजे. वधूवर सूचक असेल, काय कार्यक्रम त्या पद्धतीने ठोसपणे, फक्त एकटे बाळासाहेब नाही, प्रत्येकाने हे माझं, आम्ही शिरूर तालुक्याचा आहे व शिरूर तालुक्याचा एक सभासद या नात्याने माझी ताकद, माझ्या संघटनेची ताकद इथं जर वाढेल तर त्या पद्धतीने ज्यावेळी काही ठोस त्याची पायाभरणी होईल त्यावेळेसच ते काम होईल. मी आज गेली 17 वर्ष श्री सद्गुरू पांडुरंग महाराज हरगावकर ट्रस्ट या ट्रस्टीचं मी अध्यक्ष आहे. आज त्या ट्रस्टींनी गाणगापूर या ठिकाणी मठ बांधला आहे. बाळासाहेब पराड आमचे गुरुबंधू आहेत. त्याच्यानंतर पंढरपूरला सुद्धा जागा घेतली आहेत. आणि विशेषतः जवळजवळ 1000 ते 1200 लोक ही शिरूर तालुक्यातले आमचे सभासद आहेत. 17 वर्ष मी पंढरपूरची पायवारी, गाणगापूरचं पारायण हे कार्यक्रम करत असतो, बाळासाहेबांना माहीत आहे. परंतु सांगण्याची काही आवश्यकता नाही, संप्रदायाचा विषय आहे. परंतु मी आज माझं 2 शब्द संपण्यापूर्वी
सर्व उपस्थित मंडळींना एकच आग्रहाची विनंती करेन की ज्या दिवशी संघटनेची ताकद वाढेल त्यावेळी आपल्या शिरूर तालुक्याच्या माणसाची ताकद वाढेल हे ध्यानात ठेवा. फक्त ही तिसरी मिटिंग या चौथ्या मिटिंग प्रत्येक मिटिंगमध्ये अगदी समजा पोलीस स्टेशनचा असेल, काही सातबाराचा विषय असेल, काय आपल्यावरती अडचणी असतील, काय कौटुंबिक विषय असतील, लग्न कार्याचे विषय असेल, ज्यावेळी संघटना ज्यावेळी कार्यरत चांगली होण्यासाठी त्या पद्धतीची ताकद हे प्रत्येक माणसाने तयार केली पाहिजे. आणि ही ज्यावेळी ताकद होईल आणि ध्यानात ठेवा की आज आपल्या वयानुसार 30-35 नंतरची सगळी मंडळी आहेत, परंतु काही ठिकाणी तालुक्यातली मंडळी आपल्याबरोबर काम करू शकत नाही का? 100% काम करू शकतात. पण माझ्या तालुक्यातला माणूस जे काय आहे, उद्या मला जर काय प्रॉब्लेम जर आला, उद्या मला कुठला MSCBचा जर प्रॉब्लेम जर आला, तर माझ्या तालुक्यातली व्यक्ती जे काय आहे हे साकुरे साहेब आहेत, त्यांचा काय प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना जे काय नक्की कॉल करणार आहे आणि मी कॉल केल्यानंतर साहेब माझा असा प्रॉब्लेम आहे, हा काय केलं पाहिजे हे जे काय की तिथनं ते सोल्युशन सांगतील. जर मला जे काय ना की पोलीस खात्यामध्ये काय प्रॉब्लेम जर असेल, तिथं लांडे साहेब बसलेले आहेत. अहो अक्षरशः जे काय की मी दंगलचे जे काय आपली दंगल झाली, कोरेगावची दंगल, त्यानंतर जे काय सगळं वातावरण जे काय ना की इथं पेटलं, मी इथं चंदनगरमध्ये आम्ही होतो तेव्हा आम्ही लांडे साहेबांचं रूप पाहिलं त्यावेळेस की एखाद्या माणसाला जे काय ना की आपला माणूस म्हणून किती सहकार्य केलं पाहिजे. रात्री 12 वाजता लोक जे काय ना की फोन करून सांगतात लांडे साहेब माझी गाडी पकडलेली आहे, त्यांना वाटतं हा माझ्या तालुक्यातला माणूस आहे, माझ्या घरचा माणूस आहे आणि त्याचं काम केलं पाहिजे. अशी अनेक उदाहरणं जे काय ना की आहेत. आणि म्हणून जे काय ना की फक्त आपण राजकारण म्हणून इथं आलेलो नाहीये की राजकारण हे इंटेन्शन आपल्या मुळीच नाही, किंवा जे काय की आज इथं बाळासाहेब पराड जे काय ना की बसलेले आहेत, आपण सगळे त्यांना प्रेमाने बाळा म्हणतो. या ठिकाणी जे काय की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, माझी कुठल्याही बाबतीमध्ये ते माझं इंटेन्शन नाहीये. मग तुम्ही सगळ्यांनी मिळून जर तुम्ही सांगितलं की तुम्ही जे काय ना की तयारी करा, तर मी 100% जे काय ना तुमच्यासाठी काम करायला तयार आहे. कारण आपल्याला कोणतरी हक्काचा माणूस हवा आहे. इथं जे काय की आपले नवले साहेब इथं आहेत, हे या ठिकाणी बसलेले आहेत. आपल्या तालुक्यातला मला असं स्पेसिफिक म्हणायचं नाहीये, ते कुणी का असे ना. कारण पूर्वीची जे काय की परिस्थिती ही होती की जर चंदनगरमध्ये जर पॅनल जर पडला तर चंदनगरमध्ये जे काय की ग्रामपंचायत, मला तर माहित पण नाहीये, पण असं सांगितलं जातं की कंपल्सरी जे काय की आपल्याकडची 2 लोक जे काय कमीत कमी घेतली जायची आणि सरपंच जर इथला असतात तर उपसरपंच जे काय की हा 100% शिरूर तालुक्यातला असायचा. म्हणजे ही गोष्ट जे काय मग आपण का कमी पडतोय. म्हणून जे काय की आपल्या तालुक्यातला कुठलाही व्यक्ती, मी कोणाचं जे काय नाव घेणार नाहीये, मी जे काय मी नवले साहेबांचा माणूस नाहीये, मी पराड साहेबांचा माणूस नाहीये, पण ज्या व्यक्तीमध्ये जे काय आहे की ती पात्रता आहे, ज्या व्यक्तीचा जनसंपर्क दांडगा आहे, ती व्यक्ती आपल्याला हवं आहे. कारण उद्या जे काय भविष्यामध्ये जर उद्या जे काय की कॉर्पोरेशनचा काय प्रॉब्लेम जर आला तर मी हक्कानी जे काय मी 12 वाजता फोन करायचा कोणाला. आज माझ्या घरासमोर जे काय छोटा रॅम्प जर करायचा असेल किंवा माझ्या घरासमोरचं कनेक्शन घ्यायचं असेल, माझ्या घरासमोरचा खड्डा खोदायचा असेल, तरी दहशत नाही खोदतायत. ही जे काय वास्तविकता आहे. आणि शिरूर तालुक्यातलं जर म्हणलं तर 100% टार्गेट केलं जात आहे, हे मी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून माझी तळमळ आहे, आपण सर्वजण आपण एकत्र येऊ, व्यवसायाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊया. उद्या जे काय की माझं जे काय की समजा माझा प्लॉटिंगचा बिझनेस आहे, तर 100% जे काय की तुम्हाला जर वाटलं की या ठिकाणी जे काय की मला वाघुलीमध्ये जागा पाहिजे किंवा मला इथं जे काय नाही फ्लॅट पाहिजे, मी माझ्या तालुक्यातला माणूस आहे म्हणून मी जे काय की बाकीचे कस्टमर आहे त्याच्यापेक्षा मी 100% 2 रुपये मी कमी देणार आहे, कारण तो माझ्या जवळचा माणूस आहे. उद्याचं काय की आपल्या तालुक्यातला एखादा मुलगा जे काय की एखाद्या परीक्षेमध्ये चांगला पास झाला तर त्या मुलाला शाबासकीची थाप जे काय ना मारण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणार आहोत आणि त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत. यासाठी आपण हा मंच तयार केलेला आहे आणि यासाठी आपण हे सगळं काम आपण करतोय. इथं जे काय की अण्णा बसले आहेत, अण्णांनी शिरूर हवेली मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने रचनात्मक विकास कामांची मालिका ज्यांच्या माध्यमातून सुरू झाली आणि ज्यांची नुकतीच महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी विक्रमी मताने निवड झाली, ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आधारवड आदरणीय आमदार अशोक बापू पवार साहेबांचा सन्मान सोहळा, त्याचप्रमाणे माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आणि भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सन्माननीय सदस्य चंद्रकांतजी वारगडे साहेबांचा अर्थात दुहेरी सत्कार सोहळा या ठिकाणी शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला आदरणीय आमदार साहेब, त्याचप्रमाणे वारगडे साहेब, त्याचप्रमाणे समस्त शिरूर तालुका मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं शिरूर तालुका मित्र परिवाराच्या वतीनं बाळाशेठ पराड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आगमन झालेल्या सर्व वलयांकित मान्यवरांचं मित्र परिवाराचं मनापासून स्वागत.
ती आग एक चिमणी असते, ती तिच्या चोचीमध्ये पाणी आणते आणि त्या आगी विझवण्यासाठी प्रयत्न करते. तर तिला कावळा म्हणतो की बाई तुझ्या चोचीने काय आग विझणार आहे का? तर ती सांगते की बाबा जरी आग विझली नाही तरी ह्या आगीचा ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला त्या इतिहासामध्ये ही आग विझवण्यामध्ये माझं नाव असेल, आग लावण्यामध्ये नसेल. त्यामुळे आपण छोट्या गावाला काम करतोय. आपण भ्रष्टाचार जरी संपला नाही तरी या माणसांनी या गावातला हा भ्रष्टाचार संपवण्यासाठी प्रयत्न केला एवढं तरी तुमचं नाव निघलं जाईल. म्हणून आपण जर सर्वांनी जर ही सुरुवात केली तर आपल्या गावामध्ये तो भ्रष्टाचार संपलाच जाईल. छोटं काम आहे. तुम्हाला जर ग्रामपंचायतच्या माध्यमात जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल ग्रामपंचायत कार्यालयामधली, तर तुम्ही फक्त एक माहिती अधिकाराचा अर्ज करायचा आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाला की बाबा मला गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जेवढे मासिक ठराव झाले ते ठराव, वार्षिक ठराव आणि कॅशबुक, बस 3 कागदामध्ये तुम्हाला ग्रामपंचायतीने 6 महिन्यामध्ये काय काम केलं त्याची माहिती मिळेल. तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी ह्या रोडसाठी 5 लाख रुपयाचा निधी आला आहे, परंतु तिथं ते काम चांगलं झालेलं नाही. तुम्ही ते तक्रार करू शकता. याचा अर्थ काय होतो की आपली ग्रामपंचायत चांगलं काम करायला लागते. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये असलेले ठेकेदार चांगले काम करतात, त्या ठिकाणी भ्रष्टाचार कमी होतो आणि आपल्या देशाचा जो आपला पैसा येतो, जो आम्ही जो टॅक्स भरतो त्या टॅक्समधून आज हे सरकारमध्ये जी कामं होतात, रस्त्याची कामं असतील, जी सामाजिक कामं आहेत ती कामं जी होतात ती आपल्या टॅक्समध्ये होतात. आपल्याला अधिकार येतो. एखाद्या अधिकाऱ्याला ज्यावेळेला तुम्ही सांगू शकता की बाबा एखादा अधिकारी विचारतो, एखादा प्रश्न विचारले की बाबा तू कोण, त्याला तुमच्यामध्ये सांगायचं धाडच पाहिजे की बाबा मी तुझा मालक आहे, तू माझा नोकर आहे. मी जो रोज टॅक्स भरतो, सकाळी मी जो एक बिस्किटचा पुडा आणला असतो पार्लेचा, त्या पार्लेच्या बिस्किटच्या पुड्यामधून माझं 5 पैसे टॅक्स जातो, त्या टॅक्समधून तुला पगार मिळतो. तू काम करणं हे माझं काम, मी तुला कामाला ठेवलेला माणूस आहे, तू माझं काम केलं पाहिजे. हे ज्या वेळेला तुम्हाला आम्हाला त्या अधिकाऱ्याला सांगता येईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण जागृत झालो असेल आणि खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार संपायला सुरुवात झाली असेल. ग्रामपंचायत कार्यालयाचा संदर्भामधली माहिती झाली, तलाठी ऑफिस असेल, खूप अडचण लोक येतात, मला खूप रोज फोन येतात, माझा फेरफार नाही झाला, वादच नोंदीला पण या लोकांना पैसे द्यावं लागतं. ही सवय तुम्ही आम्हीच लावली ना. जाऊ द्या, घ्या 100 रुपये द्या, 7 काढून. तर त्या भ्रष्टाचाराच्या बरोबर आपण पण त्या ठिकाणी त्यामध्ये सामील असतो. तर माझं एक विनंती, इथून पुढच्या काळामध्ये आपण आपलं कुठलंही काम असू द्या, कुठल्याही कार्यालयामध्ये असू द्या, आपण त्या ठिकाणी पैसे न देता ते काम करण्याचा प्रयत्न करा. अधिकाऱ्यांना पण सवय लागेल की नाही आपल्याला आता पगारात भागवलं पाहिजे, जास्त पैसे कमवून काय उपयोग नाही. तर ही सवय प्रत्येकाने त्या ठिकाणी लावली पाहिजे. तलाठी कार्यालयाच्या संदर्भामध्ये पण मी सांगतो, आपण त्या ठिकाणी जर 4-6 महिन्यातून एखादा अर्ज टाकला तलाठी कार्यालयामध्ये किंवा आपण 6 महिन्यात कुठले फेरफार केलेत, त्यांना नियम आहे एवढ्या दिवसामध्ये फेरफार तुमचा झालाच पाहिजे. पण कारण नसताना ते लोक काय करतात माहिती आहे का, की 2 रुपये मिळले पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला जर पगार कमी असेल तुम्ही पैसे मागा ना, परंतु नागरिकांची अडवणूक करून कुठल्याही अधिकाऱ्याने काम नाही केलं पाहिजे. आता या ठिकाणी काही अधिकारी पण आहेत, काही माजी सैनिक आहेत, सर्व या ठिकाणी आपण मिळून एकत्र हा शिरूर तालुक्याचं तुम्ही संघटन बांधताय, खूप आनंद आहे. परंतु त्या ठिकाणी काम करत असताना अधिकाऱ्यांचे पण अनुभव तुम्हाला या ठिकाणी त्यांनी सांगितले पाहिजे. मला माझं काम करत असताना काय अडचणी आल्या, त्यांच्यावरती पण राज्यकर्त्यांचा दबाव असतो. परंतु काम करत असताना त्यांनी जर एकदम सरळ काम केलं, आपले मुंडे साहेब आहेत, खऱ्या अर्थानं काम करतात, त्यांची महिन्याला 4 महिन्याला 6 महिन्याला बदली होत असती, पण ते थांबतात का? प्रत्येकाने जर अशा प्रकारे काम करायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थानं आपण आपला देश, आपलं गाव, आपला जिल्हा, आपलं राज्य हे नक्कीच आपण प्रगतीपथावर नेऊ. परंतु प्रत्येक नागरिकाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुरुवात केली पाहिजे आणि हा कायदा शिकून घेतला पाहिजे. आता तुमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला बाळासाहेब मला ॲड करा. त्या ठिकाणी कुणी जरी विचारलं, एखादी शंका असेल की माझं हे काम आहे, हे असं होत नाही, तर त्या ठिकाणी मी त्या कार्यकर्त्याला नक्की मदत करीन. त्याला माझ्याकडे यायची गरज नाही. त्याचं कारण काय माहिती आहे की आपल्याला प्रत्येकाला एकमेकाला ज्या वेळेला आपण एकमेकाची गरज असेल कामाची, ती ज्या वेळेला ग्रुपच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून ती सुटल, ती अडचण सुटल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने तुला त्या ग्रुपचा फायदा झाला पाहिजे. प्रत्येकाला एखाद्याचा जमीन व्यवसाय, एखादा डॉक्टर आहे, तर चला आपल्याच माणसाचं आहे, आपल्या माणसाला पैसे मिळले पाहिजे. काही समाज बघा त्या ठिकाणी त्याच समाजाच्या माणसाकडून वस्तू घेत असतात. तर आपण का नाही आपल्या तालुक्यातल्या माणसाकडून एखादी वस्तू घ्यावी, आपण का नाही आपल्या तालुक्यातल्या माणसाकडून एखादा प्लॉट घ्यावा, असा जर विचार प्रत्येकाने केला तर खऱ्या अर्थाने संघटन मोठं होईल. आणि मग प्रत्येकाला त्या संघटनेची गरज वाटली पाहिजे. तुमच्याकडे माणसं कधीच वाटेल माहिती आहे का, प्रत्येक माणसाला त्या संघटनेची गरज वाटली पाहिजे. नाही असा प्लॉट आहे, त्या ठिकाणी ती माणसं काम करतात, त्यांच्याकडून आपल्याला फायदा होईल.
आज काही झालं तरी प्रत्येक माणूस आपल्याकडं फायदा पाहतो. माझ्याकडे संघटनेत काम करताना मी अगोदर सांगतो, बाबा इथं फायदा काय नाही, तुला या ठिकाणी सामाजिक काम करायचं आहे, त्यामुळे तुला जमत असलं कर ना ते कर. माझ्या महाराष्ट्रामध्ये संघटन काम करतं, पण काही जिल्ह्यामध्ये 2च माणसं काम करतात. संघटन मोठं करण्यापेक्षा संघटन छोटं असू द्या, परंतु संघटन ते काम करणार असू द्या, आणि खऱ्या अर्थानं ते संघटन टिकतं जास्त मोठं संघटन होण्यापेक्षा. म्हणून माझी एक विनंती आहे की संघटन करायला मला 12 वर्ष गेले. आज कुठंतरी मी राज्यातले काही जिल्हे अजून माझे बाकी आहेत आणि त्या ठिकाणी काम करतोय. तर खऱ्या अर्थानं काम करताना मधल्या काळामध्ये मी अजून एक नवीन कामाला सुरुवात केली की या राज्यामध्ये आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होती आणि आपल्याकडं आज पर्यावरणाचा एवढा मोठा ऱ्हास होतोय की त्याच्यामुळं आज आपल्याला हे सगळं ऋतुमानामध्ये बदल होतोय. हिवाळा कधी, उन्हाळा कधी, पाऊस कधी पडतोय. त्यामुळं त्या ठिकाणी मी ठरवलं की आपण एक नवीन काम करूया आणि मी खऱ्या अर्थानं 2017 पासून वृक्ष लागवडीचं काम केलं. माझ्या छोट्याशा बकुरी गावामध्ये मी माझ्या वाढदिवसा दिवशी वृक्ष लागवडीचं काम सुरू केलं आणि आज त्या ठिकाणी मी 25,000 झाडं लावल्या. तुमच्या शिरूर तालुक्यामध्ये आता मी कामाला सुरुवात केली आहे. जगताप पिंपळे असेल किंवा गणेगाव खालसा असेल, 2-4 गावामध्ये त्या ठिकाणी काम करतोय मी. जगताप पिंपळ्याला मी साधारण 5,000 झाडं लावली या 4-6 महिन्यामध्ये. त्या ठिकाणचे स्थानिक नागरिक पण त्या ठिकाणी मदत करतात. तर आज खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता भासली. त्याचं कारण काय? काही नागरिकांना कोरोना नसताना पण ऑक्सिजन कमी होता. त्याचं कारण आपल्याकडे आता झाडं संपत चालल्यात. ती झाडं निर्माण आपल्याला केली पाहिजे. किंवा आता तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता त्या सोसायटीचा तुम्ही एखादा एनी ऑर्डर असेल, ती एनी ऑर्डर वाचा व्यवस्थित. त्यामध्ये काय लिहिले की सोसायटीमध्ये किती झाडं पाहिजे. तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता आणि बारगडे साहेबांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा देखील या ठिकाणी संपन्न होतोय. खराब झाले, त्यामुळं मी राजेंद्र नरवडे चेअरमन यांना नगरला बोलवलं. नगरपर्यंत दुसरं मला सोडवायला एक मित्र आला, त्यामुळं मला खरं यायला उशीर झाला. आपला मित्रपरिवार शिरूर तालुका एक चांगल्या पद्धतीनं खूप काम आपण करू शकतो. तर म्हणजे आपलं नीटनेटकं नियोजन केलं आणि मग मी तुमची माहितीपत्रिका वाचली, तर यामध्ये आपले उद्दिष्ट पण चांगले आहे की अनेक वेळेला अडचणीच्या काळात एकमेकाला धावून जाणं ही काळाची गरज असते आणि म्हणून वेगवेगळ्या उद्देशानं तुम्ही एकत्र आलेला आहे आणि तो उद्देश चांगला आहे. मग विवाह जमवणे असेल, शैक्षणिक यशाचं कौतुक असेल, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम असतील किंवा आरोग्याचे काही विषय असतील किंवा वाढदिवस सणासुदीच्या शुभेच्छा असतील, अशा पद्धतीनं वेगवेगळे विषय घेऊन आपण पुढाकार घेत आहे. यामध्ये अनेक अधिकारी असतील, कोणी डॉक्टर असतील, कोणी इंजिनियर असतील, कोणी वकील असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात शिरूर तालुक्यातली माणसं या ठिकाणी काम करतात. एक मोठा वर्ग चंदननगर आणि या परिसरामध्ये आपल्याला सातत्यानं दिसून येतो, कारण फार पूर्वीपासून अनेक लोक आपली या परिसरात राहायला येतात. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं ज्या तुमच्या अपेक्षा असतील की उदाहरणार्थ हॉस्पिटलची मदत एखाद्याला लागली तर पुण्यामधल्या कुठल्याही हॉस्पिटलचा काही विषय असेल, 60 हॉस्पिटल आपल्या योजनेमध्ये आहे, पण ते सोडून आपण एखादा फोन केला तर काही का व्हायला 10-20 हजार रुपयाची त्या ठिकाणी आपल्याला बिलामध्ये सूट मिळू शकते. म्हणून आपल्या जवळचा कोणी कार्यकर्ता असेल आणि त्याला आरोग्याविषयी काही हॉस्पिटलची, मग भलं ते रुबी असेल, जहांगीर असेल, KM असेल, संचेती असेल, हार्डेकर असेल, दीनानाथ मंगेशकर असेल, पुना असेल, आदित्य बिर्ला असेल, बुधराणी असेल, हे सगळे असे 60 प्रमुख हॉस्पिटल त्या योजनेत आहे. मग संचेती हार्डेकर सारख्या ठिकाणी आपल्या फोनचा उपयोग होतो किंवा पत्राचा उपयोग होतो. म्हणून आपल्या परीनं आपण तशा पद्धतीचं कामकाज कसं करता येईल ते आपण निश्चितपणे तुम्ही आणि आपण मिळून करूया की जेणेकरून ज्या योजना असतील त्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, सामान्याला त्या योजनेचा फायदा होणं, किंवा एखाद्या ॲडमिशनचा विषय असतो तर ॲडमिशन एखाद्या फोनवर होतं, किंवा एखाद्या नोकरीचा विषय असतो तर एखाद्या फोनवर त्याची नोकरी मिळू शकते, किंवा कोणा अन्याय झाला एखादा तर मग तो पोलीस स्टेशनचा विषय असेल
तहसीलचा विषय असेल किंवा कलेक्टर ऑफिसचा विषय असेल तर तिथं आपण न्याय मागू शकतो आणि त्यावेळेला फक्त आपल्या बाजू खऱ्या असाव्यात. आपण निश्चितपणे ते प्रश्न दसाला लावून ते सोडवल्याशिवाय माझ्यासारखा कार्यकर्ता थांबत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आपल्याला सहकार्याची माझी सततची भूमिका राहील. कारण मी पण आता एक तिथलाच आपला रहिवासी आहे. खराडी म्हणजे आता वाघोली, खराडी, चंदननगर असा हा जो पोर्शन आहे हा आता सगळा कॉर्पोरेशनला खरं म्हणजे आता चंदननगरला खराडी आणि हा एकत्र भाग झालेला आहे. उद्या रचना कशी होईल मला काही सांगता येणार नाही. परंतु वाघोलीसारखं गावसुद्धा आपल्या कॉर्पोरेशनला आले आणि वाघोलीमध्ये मोठी लोकसंख्या शिरूर तालुक्यातील अनेक लोकांची आहे की सातत्यानं त्यांचंही काहीतरी कामानिमित्त माझ्या गाठीभेटी होत असतात. म्हणून त्या पद्धतीनं आपलं एक नियोजन करूया. एक चांगल्या भूमिकेतनं, सकारात्मक भूमिकेतनं आपण जर काम केलं तर लोक निश्चितपणे तुम्हाला त्याचे मार्क्स देतात. तर अशा पद्धतीचं एक नियोजन जे काय असेल तुमच्या संस्था म्हणून कार्य आणि उद्देश काय असतील तर त्यालाही निश्चितपणं मी माझ्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं सहकार्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करील. आणि आता मोबाईलचं युग असल्यामुळं फार पोचायला आपल्याला काही वेळ लागत नाही. काही सेकंदामध्ये एकमेकाला तुम्ही संपर्क करू शकता किंवा एखाद्या ठिकाणी एखादी घटना घडली, कुणा अन्याय झाला तर ज्यावेळेला संघटितरित्या जर तुम्ही गेला तर त्या अन्यायाला वाचा फुटू शकते, तिथं न्याय मिळू शकतो. म्हणून तुम्ही मोबाईलला एकत्र असला तर अत्यंत सोपं काम होतं. आपण असतालच. म्हणून आज आपण इथं एकत्र आला. माझा चंद्रकांत यांचा आपण इथं सत्कार केला. निश्चितपणं त्याबद्दल मी धन्यवाद देईल. बँकेशी निगडीत आता नव्यानं माझा विषय असल्यामुळं बँकेशी निगडीमध्ये आपले कुणाचेही काही प्रश्न असले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तर मग त्याही प्रश्नाशी तुम्हाला माझ्याकडनं जे जे सहकार्य लागेल ते सगळं सहकार्य करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी करेल. मग कुणाला कदाचित एखाद्या कर्जासाठी फोनची गरज असेल, पुढं सहकार्याची गोष्ट असेल बँकिंगच्या क्षेत्रामध्ये, तिथं सर्वतोपरीचं सहकार्य मी निश्चितपणं करील असाही शब्द या ठिकाणी देतो. परत एकदा खरं म्हणजे कार्यक्रमाला मी वेळेवर येणं गरजेचं असताना नाविलाज झाला माझा. त्याबद्दल परत एकदा मी दिलगिरी व्यक्त करतो. बाळासाहेब पहाड आणि त्यांचे सहकारी श्रीयुत योगेशजी चौधरी असतील, इतर सहकारी असतील, त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याबद्दलही मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजण उशिरापर्यंत थांबलात त्याबद्दलही आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय आमदार साहेब. आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपण औरंगाबादला असताना देखील एवढ्या धावपळीच्या कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. पत्ता संतश्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, साकोरे आळी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मुख्य संपादक MB साकोरे. मोबाईल नंबर 7387 045 943. सहसंपादक संजय साकोरे. मोबाईल नंबर 9850 62 55 32.